विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आज आपण विभाज्यतेच्या कसोट्या याच्यातली तीनाची कसोटी आपण पाहणार आहोत. मग एखाद्या संख्येला तीनाने भाग जातो, पूर्ण जातो की बाकी उरते, हे जर आपल्याला ओळखायचं असेल तर याच्यासाठी ती कसोटी नेमकं काय आहे ती आज आपल्याला समजून घ्यायची आहे. ज्या संख्येतील अंकांच्या बेरजेला तीनने पूर्ण भाग जातो त्या पूर्ण संख्येला तीनने पूर्ण भाग जातो. ही आहे तीनाची कसोटी. आता याचं मीनिंग समजून घ्या. तीनाने पूर्ण भाग जातो याचा अर्थ तो भागाकार केल्यानंतर बाकी शून्य उरते. बाकी किती उरते? शून्य उरते. म्हणजेच आपण त्याला म्हणतो की ज्या संख्येतील अंकांच्या बेरजेला तीनाने पूर्ण भाग जाईल त्या पूर्ण संख्येला, मग ती संख्या कितीही अंकी असेल तरीही. एक उदाहरण आपण घेऊयात. उदाहरणार्थ 36,930. 36,930 या संख्येतील प्रत्येक अंकाची आपण बेरीज करूयात. बघ, 6 आणि 3 किती झाले? 9. अधिक पुढचे 9 आणि 3 किती झाले? 12. आता 12 आणि 9 यांची बेरीज होते 21. 12 आणि 9 यांची बेरीज होते 21. मग आता मी जी व्याख्या तुम्हाला या ठिकाणी लिहून दिलेली आहे, या बेरजेला जर तीनाने पूर्ण भाग जात असेल, करा भागाकार. 21 ला तीनाने पूर्ण भाग जातो का? 21 भागिले 3, 3 7 21. बाकी किती उरली? शून्य उरली. मग जर या संख्येच्या बेरजेला तीनाने भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला तीनाने भाग जातो असं आपण म्हणतो. या प्रकारचे जे प्रश्न आहेत तर हे प्रश्न मंथन, MPS, नवोदय, स्कॉलरशिप अशा परीक्षांमध्ये विचारले जातात. म्हणून आपण कसोट्यांमध्ये आतापर्यंत दोनाची जशी कसोटी समजून घेतली तशी ही एक तीनाची कसोटी आहे. आणि ह्या कसोटीच्या व्याख्येप्रमाणे जर काही उदाहरणं तुम्ही अजून घेतली तर तुम्हाला ही कसोटी पूर्णपणे लक्षात येईल. धन्यवाद.